नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता चौथी इंग्रजी व गणित या विषयाचा RTS चा जो पेपर 31 ऑगस्ट रोजी होणार आहे त्याच्या पूर्वतयारीचा हा पेपर आपण समजून घेणार आहोत. तर पहिला आपण इंग्रजीपासून सुरुवात करूया. तर बघा, प्रश्न पहिला, चूज द करेक्ट ऑप्शन. या अचूक पर्याय निवडा. अ बंच ऑफ पेन्सिल्स. अ बंच ऑफ पेन्सिल्स. बघा, अ बंच ऑफ पेन्सिल्स आपल्याला काय विचारलं, करेक्ट बघायचं आहे. 2 kilograms ऑफ रिबन, 5 meters ऑफ बटर आणि अ लंप ऑफ सॉल्ट. करेक्ट बघायचं. आता बंच ऑफ पेन्सिल, पेन्सिलचा बंच असतो का, नाहीतर पॅकेट असतं. का असतं, पॅकेट, म्हणजे हा रॉंग आहे. 2 kilograms ऑफ रिबन, रिबन ही मीटरमध्ये मोजले जाते. काय, मीटरमध्ये, म्हणजे हे सुद्धा रॉंग आहे. 5 meters ऑफ बटर, आता बटर जे आहे ते कसे, तर किलोग्रॅममध्ये मोजलं जातं. कशात, किलोग्रॅम. आणि लंप ऑफ सॉल्ट, तर लंप ऑफ सॉल्ट हा मात्र बरोबर आहे. का आला उत्तर, पर्याय क्रमांक 4. दुसरा बघा, चूज द वर्ड दॅट एंड विथ एफ. एफने शेवट असणारा शब्द निवडायचा. बघा कुठे एफ आहे, बघा या ठिकाणी एफ आहे, क्लॅप. पण क्लॅप हा शब्द नाही, हे पण महत्त्वाचं आहे, लक्षात घेऊया. ही अचूक स्पेलिंग नाही आहे, म्हणून ही चूक. याने एफ, फॅन आहे, एफने सुरुवात होत नाही, रॉंग. फ्रॉग, एफने सुरुवात जे शेवट होत नाही, रॉंग. इथं मात्र एफने शेवट होतो, म्हणून उत्तर का आलं, पर्याय क्रमांक 4. ओके, पुढे बघा, चूज द लिव्हिंग प्लेस ऑफ लायन. तर लायन कुठे राहतो, आपल्याला शेडमध्ये नाही राहत, तर कुठे राहतो, डेनमध्ये राहतो. तो फॉरेस्टमध्ये राहतो, पण ते फॉरेस्ट हे त्याचं घर नाही आहे. घरदर्शक शब्द पाहिजे, स्टेबल तर अजिबात नाही, म्हणून उत्तर काय येणार, डेन, गुहा. ओके, पुढे बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4, विच वर्ड हॅव साऊंड ऑ. बघा, ऑचा उच्चार असणारा शब्द कोणता, तो आपण शोधूया. बघा, कट, इथं अचा उच्चार झाला, कट. टॉप, इथं ऑचा उच्चार झाला. कॅन, इथं ॲचा उच्चार झाला. आणि मू, इथं ऊचा उच्चार झाला. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ऑचा पाहिजे, म्हणून उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 2. म्हणजे अशा पद्धतीने आपण व्यवस्थितरित्या काय केलं पाहिजे, अचूक उत्तराकडे वळलं पाहिजे. म्हणून अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना तुम्ही प्रश्न सोडवायचे आहेत. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 5, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ड. अचूक शब्द निवडायचा आहे. बघा, वी हिअर विथ आवर डॅश डॅश. आता आपण हिअर म्हणजे ऐकणे, आपण कशाने ऐकतो, नोजने ऐकतो का, नाही. स्किनने ऐकतो का, नाही. हेडने ऐकतो का, नाही. तर इयरने ऐकतो, म्हणून काय आलं उत्तर, पर्याय क्रमांक 4. बघा, आता प्रश्न क्रमांक 6 बघा, विच मिनिंगफुल वर्ड इज नॉट हिडन इन द गिवन बिगर वर्ड. बघा, हा जो बिगर वर्ड दिला आहे, बटरफ्लाय, यामध्ये कोणता शब्द लपलेला नाही, नॉट हिडन. बघा, कोणता जो लहान अर्थपूर्ण शब्द दडलेला नाही, तो आपल्याला शोधायचा. बघा, बटर हा आहे, म्हणजे उत्तर येणार नाही. बट त्याच्यामध्ये आहे, हा सुद्धा उत्तर येणार, कारण का काय, कोणता दडलेला नाही आहे की नाही, न दडलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर फ्लाय हा सुद्धा दडलेला आहे, म्हणून तो येणार, उत्तर येणार नाही. म्हणून काय येणार, अटर. अटर हा शब्दच नाही आहे, बरोबर. ओके, प्रश्न क्रमांक 7, चूज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑप्शन. बघा, आता वर्णानुक्रमे आपण अचूक निवडायचं, कोणता ऑप्शन बरोबर आहे. बघा, गुड म्हणजे पहिला कशाने सुरू झाली, जी ने, नंतर बी ने, असे होते कधी, नाही. जी नंतर जी एच अशा पद्धतीचं पाहिजे, जी नंतर बी नाही, म्हणून हा चुकीचा आहे. टेक, टी ए, टी ओ, टी ए. बघा, टी ए नंतर टी ओ बरोबर आहे,
पण परत TA नाही येणार. हे अल्फाबेटिकल चुकीचं आहे. जोकर बघा, जे पहिला जेने सुरू झाला, नंतर एमने सुरू झालं, बरोबर आहे. पण नंतर एचने सुरू होईल का? नाही होणार ना. जे नंतर एम नंतरचा इथं पाहिजे होता, एन असता तर बरोबर असतं, म्हणून हे पण चुकीचं आहे. इथं बघा बी बी बी, आर आर आर, ई ओ ओ म्हणजे बरोबर आहे. ई नंतर ओ नंतर ओ, के के बरोबर आहे, ई ई बरोबर आहे, एन इकडं वाढलेला आहे, म्हणजे हा पर्याय क्रमांक 4 बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय आहे, वर्णानुक्रमे अचूकरित्या आपण काय करायचं, सोडवायचं आहे. तर पुढे इथं बघा, हाऊ मेनी करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स इन द गिवन लिस्ट. यामध्ये अचूक संक्षिप्त शब्द कोणकोणते आहेत बघा. डझंट, इथं डझंटची स्पेलिंग कशी पाहिजे होती, DOESNT, पण हा नाही आहे म्हणून रॉंग. इजंट हा बरोबर आहे. विलंट असा नसतो, तो वोंट असतो. का असतो? वोंट, म्हणजे हा पण चुकीचा आहे. शालंट, शालंट हा सुद्धा चुकीचा आहे. शालंटचा का असतो? शांत, तर हा पण चुकीचा आहे. वॉजंट हा बरोबर आहे. वुडंट हा पण बरोबर आहे. हॅवंट बघा, हॅवंट इथं काय आपल्याला बारीक लक्ष दिलं पाहिजे. हॅवंट असा पाहिजे होता, इथं ई नाही आहे. हे बारीक बारीक गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. मग अचूक संक्षिप्त किती आलेत? 1 2 आणि 3. किती? 3, म्हणून पर्याय क्रमांक किती येणार? 2. हे अशा पद्धतीने अचूक आपण सोडवणार आहोत. पुढे बघा, सिलेक्ट द इनकरेक्ट पेअर ऑफ मेल फिमेल. इनकरेक्ट म्हणजे चुकीची, नर मादी चुकीची जोडी कोणती? लायन लायनेस बरोबर आहे. कॉक हेन बरोबर आहे. जॅक जॅकल नाही. हॉर्स मेअर बरोबर आहे. मग उत्तर काय येणार? चुकीची मेल फिमेलची जोडी कोणती येणार? तर पर्याय क्रमांक 3. पुढे बघा, सिलेक्ट द यंग वन ऑफ फ्रॉग. फ्रॉगचा पिलूदर्शक शब्द कोणता? फ्रॉग येईल का? नाही. ड्रॉग नाही, तर टॅडपोल हा बरोबर आहे. फ्रॉड नाही, तर उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 3. म्हणजे अशा पद्धतीने इंग्रजीचा पेपर आपल्याला काय करायचा आहे, तर अचूक सोडवायचा आहे. आता पुढे बघूया आपण, आता बुद्धिमत्ताकडे वळूया. तर बुद्धिमत्ताकडे बघा, आपण जर पाहिलं तर पहिला प्रश्न आहे, या 11 ते 14 या प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या. आता आपल्याला काय शोधायची आहे? क्रमाने येणारी संख्या. मग क्रमाने येणारी संख्या आपण नीट बघायचं, ज्यात प्लस करून किती प्लस होतात ते लक्षात घ्या. हे करताना सोपी पद्धत काय? 3 मध्ये किती मिळवले की 6 होतात? 3. 6 मध्ये किती मिळवले की 10 होतात? 4. ह्याच्यामध्ये किती मिळवले? 5. म्हणजे बघा कसे मिळवले, 3 वाढले, 4 वाढले, 5 वाढले. मग ह्याच्यात 6 वाढून बघा किती होईल? 21. आहे का 21? आहे. पर्याय क्रमांक 4. किती सोपं आहे बघा. म्हणजे अशा पद्धतीने प्लस करायचं. क्रमाने येणारी संख्या असतील ना, त्यामध्ये काय करायचं आपण? प्लस करायचं. पुढे 12वा प्रश्न बघा, 49, 81, 121, 169. आता आपण जर याचा नीट विचार केला तर ह्या सगळ्या वर्ग संख्या आहेत. हा 7चा वर्ग, हा 9चा वर्ग, हा 11चा वर्ग, हा 13चा वर्ग. आता बघा वर्ग आहेत, पण ते विषम संख्येचे वर्ग आहेत. पुढे पुढे 2 निवडणार, म्हणजेच या ठिकाणी येणार कोणता? 15चा वर्ग 225. आहे का 225? बघा त्या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक 1. हे अशा पद्धतीने आपण अचूक सोडवायचं आहे. पुढे बघा काय दिलं आहे? 43, 47, 53, 59, 61. आता हे जर बघितले ना, तर हे काय आहेत? तर मूळ संख्या आहेत. बघा मूळ संख्या. 43 नंतर 47, 47 नंतर 53, 53 नंतर 59, 59 नंतर 61 बरोबर. 61 नंतर काय येणार? 67. काय येणार? पर्याय क्रमांक. यासाठी आपल्याला मूळ संख्या पाठ पाहिजे. काय पाहिजे? तर मूळ संख्या पाठ पाहिजे, आहे की नाही. ज्या संख्याने इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या मूळ संख्या. आता या ठिकाणी अपूर्णांक दिलेत, ते काय आहे? जर आपण नजर टाकायची काय आहे तर बघायचं. 1 5 3 15 3 12 15 24. बघा बेरीज आहे 6 15 24 आणि 25 25 ने 19 44 बरोबर.
असं दिलेलं आहे. त्याच्यात काय आपल्याला सापडतं का? काय याच्यात विशेष आहे? काय नाही सापडत. मग आपण वजाबाकी बघितली तर किती आहे? 4, 9, 16 आणि 25. बघा, तर यांची जर वजाबाकी जर बघितली आपण तर ती 25 आहे. म्हणजे सगळे वर्गसंख्या आहे. मग आपोआपच यानंतरची वर्गसंख्या किती असणार? 36 आहे की नाही? तर आपण जर यांचं आता पहिलं बेरजा बघितल्या तर त्या बेरजा जर बघितल्या तर आपण अशा बेरजा आहेत, पण बेरजांचा काही संबंध लागत नाही आहे की नाही? 6 आणि 9 असं काही लागत नाही विशेष. पण वजाबाकी मात्र बघा 4, 9, 16 आहे ना. 4, 9 वजाबाकी आहेत त्या 16, 25 हे वर्गसंख्या आहेत. मग आपोआपच पुढची वर्गसंख्या 36 आहे. मग 36 कोणाची वजाबाकी आहे बघा? 9तून 6 3 गेले 6, 6तून 3 गेले, इथं बघा 36 सापडलं. इथं जर बघितलं तर 4, 24 येईल. इथं जर बघितलं तर 26 येईल. इथं जर बघितलं तर 19 येईल. म्हणजे कोणता येईल उत्तर? पर्याय क्रमांक 1. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? अचूक तेकडं वळायचं. आता 15 ते 18 या प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं चिन्ह येईल ते पाहायचं आहे. आता या ठिकाणी बघा नीट काळजीपूर्वक. 2 हसणारे आहेत, नंतर गप्प आणि जरा म्हणजे रागावलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीचं आहे. त्यानंतर काय झालं इथं हा जो आहे ना तो इकडे गेला आहे बघा, आणि जो पहिला आहे तो डबल झाला आहे की नाही? मग पुढच्या वेळेला हा इकडे गेला की नाही बघा इकडे. मग जो इथं राहिला आहे तो 2 वेळा जाईल. आता काय होणार? मग हा इकडं जाणार, हा काय जाणार इकडं, बरोबर? म्हणजे असा असा. मग आता तो गेल्यानंतर काय होणार? असं होणार. ते 2 वेळा, तो 1 वेळा जाणार. त्यानंतर हा जो आहे हा 2 वेळा येणार आणि हा सरळ. म्हणजे अशा पद्धतीचं हे येणार. म्हणजे हा जो आहे तो बघा हा इकडं असा गेला, इथं आहे, बरोबर? त्यानंतर हा जो आहे तो काय होणार? डबल होणार. आणि मग हा जो आहे तो 1 वेळा होणार. म्हणजे असं कुठं आहे उत्तर बघा? असं नाही आहे. हा सुद्धा नाही आहे. पहिला डबल, हा डबल आहे बघा, हा बरोबर आहे. हा आहे पण हा मध्येच दुसरा आला, हा नाही. उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3. म्हणजे अशा प्रकारे आपण निरीक्षण करायचं. अचूक निरीक्षण केल्यानंतरच आपल्याला अचूक उत्तर मिळेल. आता पुढचं बघा. हा थिटा आहे, हा पाय आहे, हे एक वेगळं चिन्ह आहे नाही? आता पुढे काय झालं बघा. हा थिटा तसाच, हे 2, नंतर इथं काहीतरी आपल्याला हवं आहे. पुन्हा थिटा, हे 3 आहेत. हा या ठिकाणी आलेला आहे. पुढे बघा 4. म्हणजे काय झालं इथं जर आपण एकंदरीत जर बघितलं, इथे पाय जो आहे ना मध्ये जो आहे तो 4 वेळा आला आहे. इथं 3 वेळा आला पाहिजे, इथं 2 वेळा आणि इथं 1 वेळा, बरोबर की नाही? हे निरीक्षण आहे, आपल्याला निरीक्षण करायचं आहे. तर पाय फक्त बाकीचे 2 आजूबाजूचे आहेत ते तसे आहेत. मधला जो चिन्ह आहे ते वाढत चाललेलं आहे. मग याचा अर्थ काय? तर इथं प्रश्नचिन्हाची जागी काय येणार मग? तर अशी येणार, बरोबर की नाही? आणि या ठिकाणी ह्या प्रश्नचिन्हाची जागी काय येणार? हा पाय येणार. म्हणजे उत्तर काय येणार बघा? असं आणि असं, असं आणि असं आहे का? हा नाही. हा बघा आहे, हा आहे का? नाही. क्रमाने आलं पाहिजे, नाही. म्हणजे उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. म्हणजे अशा पद्धतीने आपण उत्तरं सोडवायचं आहे. आता 17वं बघा. PQRRS म्हणजे मधलं 3रा नंबरचा आहे तो डबल झाला बघा. PQRS. आता काय झालं? P तिकडे गेला बघा, हा इकडे गेला, P गेला. मग राहिला काय? QRSS P. आता Q इकडं गेला की नाही बघा, गेला की Q इकडं. मग RS PP Q. म्हणजे आता काय होणार? तर हा R जो आहे
तो इकडं जाणार. मग उरला काय यस, नंतर पी, आणि जो शेवटचा आहे तो 2 वेळा. बघा जो शेवटी असतो तो 2 वेळा येतो, शेवटी असतो पी 2 वेळा आला बघा. मग इथं क्यू तो 2 वेळा आला. मग यस पी डबल क्यू आर आहे का असा? नाही. असं आहे का? नाही. यस पी क्यू क्यू नाही, यस पी क्यू क्यू आर बघा आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे अशा पद्धतीने आपण सोडवायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 18 बघा. ए सी ए तर पण काहीतरी आहे, डी 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 तर काहीतरी आहे, ई ई ई. म्हणजे जर बघितलं आपण एक ए झाल्यानंतर एक सी आहे, सी नंतर डी आहे, नंतर ई आहे बघा. म्हणजे या ठिकाणी एक इथं 3 वेळा वाढला, म्हणजे 1 वेळा सी वाढला, नंतर डी जो आहे तो 3 वेळा वाढला, म्हणजे इथं ए असला पाहिजे. नंतर ई आहे तो बघा 1 3, आणि इथं पण ईच असला पाहिजे. म्हणजे किती वेळा? 6 वेळा आला. कारण 1 3 6 ह्या काय आहेत? तर त्रिकोणी संख्या आहेत. कोणत्या संख्या आहेत? त्रिकोणी. म्हणजे काही पण काहीतरी संबंध असू शकतो. म्हणून उत्तर काय येणार या ठिकाणी? ए, नंतर 6 1 3 6. तर या त्रिकोणी संख्या आहेत म्हणून इथं ई ई येणार. मग उत्तर काय आलं? ए ई ई. ए ई आहे इथं आहे बघा पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आपण काय सहजरित्या सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. आता आपण आकृत्यांकडे वळूया. बघा या प्रश्नात प्रश्नचिन्ह की क्रमाने येणारी आकृती कोणती? तर बघा या ठिकाणी काय आहे? तर हा 1 नंबरला आहे, हा 2 नंबरला आहे, 3 नंबरला आहे, 4 नंबरला आहे. हा 1 नंबरचा इथं गेला बघा, 2 3 4 कसे उलटे असे घड्याळाच्या दिशेने फिरत चाललेत बघा. 1 2 3 4 आहे की नाही? म्हणजे हा जो 1 इथं होता तो आता इथं 1 येईल, इथं 2 येईल, इथं 3 येईल, इथं 4 येईल. म्हणजे असे घड्याळाच्या दिशेने फिरत चाललेले आहेत. 1 नंबरचा काय आहे बघा? तर हा पंचकोन आहे. 2 नंबरला काय आहे? त्रिकोण आहे. 3 नंबरला काय आहे? षटकोन आहे. आणि 4 नंबरला काय आहे? चौकोन आहे. मग असा कुठं आहे बघा? आहे का इथं बघा? इकडं वरती त्रिकोण आहे नाही, इथे आहे. हा 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 बघा, हा बरोबर बसतो बघा पर्याय क्रमांक 2. हा तसा आहे का बघा? इथं पंचकोन आहे आणि इथं त्रिकोण आहे, म्हणजे हा नाही आहे. इथं पण बघ त्रिकोण आहे, इथं षटकोन आहे नाही. म्हणजे उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. म्हणजे अशा पद्धतीने शांत पद्धतीने आपण काय करायचं? असा सोडवायचा. असं या ठिकाणी पण बघा क्रमाने हा त्रिकोण आहे आणि हे 2 गोल आहेत, चौकोन आहेत 4 गोल आहेत, पंचकोन आहेत 6 गोल आहेत. म्हणजे त्रिकोण आणि 2 गोल, चौकोन आणि 4 गोल, पंचकोन आणि 6 गोल. मग आता याचा जर आपण नीट विचार केला तर इकडं बघा बाजू एक एकने वाढत चालली. म्हणजे इकडं 6 बाजू असल्या पाहिजे आणि हे गोल जे आहेत ते 2 2 ने वाढत चालले. म्हणजे इथं 8 असले पाहिजे. हे 6 आणि 8 असलेला बघा 6 म्हणजे षटकोन. हे षटकोन, हा षटकोन आहे, हा षटकोन आहे, हा षटकोन आहे बघा. हा जो आहे तो सप्तकोन आहे बघा, सप्तकोन आहे. 1 2 3 4 5 6 7. म्हणजे हा नाही येणार. आता आपल्याला किती पाहिजे? 8 पाहिजे. तर इथं 8 आहेत का? नाही, इथं 7च आहेत, इथं मात्र 8 आहेत बघा. मग काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने सोडवायचं आहे. आता इथं बघा तशाच प्रकारचं थोडंसं आहे. त्रिकोण म्हणजे 3 बाजू आहेत आणि आतमध्ये 2 रेषा आहेत. 4 बाजू आहेत, 3 रेषा आहेत. 5 बाजू आहेत, 4 रेषा आहेत. म्हणजे बाजूपेक्षा एक रेषा कमी आणि ती वाढत चालली. 2 3 4 5. मग इथं 6 बाजूंची आकृती आणि त्याच्यात 5 रेषा पाहिजे असं येणार. मग कुठं आहे बघा? ही 6 बाजूंची आकृती आहे पण याच्यात रेषा आहेत 6 6. म्हणजे उत्तर येणार नाही. 6 5 ही 7 आहेत बाजू आणि 6 आहेत, 6 4. मग 6 5 कोणता आहे? पर्याय क्रमांक 2. ओके.
तर अशा पद्धतीने आपण सहजरित्या सोडू शकतो. आता 22 बघा. या ठिकाणी सुद्धा क्रमाने येणारी आकृती कोणती बघा. तर 2 बाण वर आहेत, नंतर हा आडवा इकडे चाललेला आहे पूर्वेकडे, पुन्हा हा दक्षिण म्हणजे हा इकडे जातोय, हा इकडे जातोय, हा इकडे जातोय. मग आता इकडे जाणारा हा असा असला पाहिजे, एवढं तर नक्की बरोबर. पहिली ही आपण शोधू. तर अशी कुठं आहे, इथं आहे, इथं आहे. हे चुकलं, हे चुकलं. 2 गेल्या, तर 2पैकीच बघायचं आपल्याला. एकंदरीत बघितलं तर जो बाण आहे त्याच्या वरच्या दिशेला हे काळा भाग आहे बघा, त्याच बाजूला काळा भाग आहे ना. तर त्याच बाजूला काळा भाग आहे. तर या ठिकाणी त्याच बाजूला काळा भाग असलेला कोणता आहे, तर हा काळा भाग इकडे आहे बघा. हा काळा भाग आहे का, नाही. म्हणजे उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2. ओके. तर अशा पद्धतीने आपण उत्तर सोडवायचं. आता चुकीचं पद शोधायचं बघा. चुकीचं पद आता या ठिकाणी बघा काय आहे. 6 अधिक 4 10, 10 अधिक 5 15, 15 अधिक 5 20, 20 अधिक 8 28, 28 अधिक 8 36. तर बघा काहीतरी इथं चूक होते. मग तो चुकीचं पद कोणतं ते आपण शोधून काढायचं आहे. ओके. बघा मग याच्यात काहीतरी बदल आहे. एक चुकल्यामुळे थोडासा बदल होतो असं मला वाटतं. तर 4 5, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. आता जर इथं जर आपण 6 घेतला असता तर बघा हा झाला असता 21. मग हा 7 घेतला असता तर हा आला 28 आणि 8 बघा आलं असतं की नाही बरोबर. मग 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 आपोआपच आलं असतं. म्हणजेच इथं चुकीचं पद कोणतं आहे, 20. पर्याय क्रमांक 3. म्हणजे अशा पद्धतीने शोधायचं आहे तर आपल्याला बरोबर सापडेल. आता 24वा प्रश्न बघा. इथं काय बदल आहे तो 3 अधिक 4 7, 7 अधिक 8 15, 15 अधिक 15 30, 30 अधिक 33 63. तर काहीतरी बदल आहे बघा. थोडासा बदल वाटतोय. काय वाटतोय इथं आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. हा 4 मिळवला आहे, हा 8 मिळवला, मग हा 16 मिळवला तर 4ची दुप्पट 8, 8ची दुप्पट 16. मग 16 मिळवला तर किती होणार, हा 15 आणि 16 31 होणार. मग 31मध्ये 32 मिळवले तर बघा याची दुप्पट 8, 8ची दुप्पट 16 आणि 16ची दुप्पट 32 मिळवली का बघा सगळे बरोबर येतात की नाही. किंवा 3 नंतरचा अंक 4 अधिक बरोबर 7, 7 नंतरचा अंक 8, 7 अधिक 8 15, 15 नंतरचा 16, 15 अधिक 16 31, 31 नंतरचा 32, 31 अधिक 32 63. म्हणजे चुकीचा कोणता आहे 30. पर्याय क्रमांक 2. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. आता बघा लेखी गणित. आई आणि मुलगा यांचे एकूण वय 40 वर्ष आहे. आई आणि मुलगा यांचे एकूण वय 40 वर्ष आहे. आई मुलापेक्षा 24 वर्षांनी मोठी आहे. तर आईचे आजचं वय किती. तर लक्षात घ्या जेव्हा असं असतं, जेव्हा एखाद्या गणितामध्ये बेरीज दिली जाते आणि वजाबाकी दिली जाते तेव्हा त्याच्यासाठी सूत्र आहे. ते सूत्र आपण लक्षात घेऊया की जेव्हा एखाद्या आता बा एकूण वय म्हणजे बेरीज ही लक्षात घ्या, आणि च्यापेक्षा लहान च्यापेक्षा मोठा म्हणजेच वजाबाकी. एकूण म्हणजे बेरीज आणि च्यापेक्षा लहान च्यापेक्षा मोठा म्हणजे वजाबाकी, हे आपण लक्षात ठेवूया. मग आता मग जर या ठिकाणी 2 सूत्र आहे. जर लहान संख्या काढायची असेल तर दोघांची वजाबाकी भागिले 2, आणि मोठी संख्या काढायची असेल तेव्हा किती सोपं आहे बघा. तर दोघांची बेरीज भागिले 2. आता या ठिकाणी जर बघितलं, आता विचारलंय काय त्याला फार महत्त्व आहे. काय विचारलं, आईचे आजचे वय. मग आई लहान आहे की मोठं आहे. आता आई आणि मुलगा याच्यामध्ये आई ही मोठीच असणार, म्हणजे आपल्याला काय करणार मोठी संख्या. मग मोठी संख्या सूत्र काय, दोघांची बेरीज भागिले 2. मग दोघांची बेरीज किती बघा 40 अधिक 24 भागिले 2. मग 40 अधिक 24 किती
64 भागिले 2 मग किती येईल 32. किती आला 32. मग आईचं वय किती आलं किती सोपं आहे बघा. जेव्हा एखाद्या उदाहरणामध्ये बेरीज आणि वजाबाकी दिली जाते तेव्हा लहान संख्या काढायची असेल तर दोघांची वजाबाकी भागिले 2 आणि मोठी संख्या काढायची असेल तर दोघांची बेरीज भागिले 2. मग आपल्याला मोठीच काढायची आहे म्हणून काय केले दोघांची बेरीज केली. 40 आणि 24ची बेरीज केली भागिले 2 64 भागिले 2 32 उत्तर आलं. तर पर्याय क्रमांक 2. आता इथं बघा 26वं गणित. 5 वर्षापूर्वी रोहिणी आणि उज्ज्वला यांचं एकूण वय 30 वर्ष आहे. तर 5 वर्षानंतर त्यांचे एकूण वय किती बघा. एकदम सोपं आहे. आता 5 वर्षापूर्वीचं वय किती आहे 30 आहे. मग आजचं वय किती येईल बघा. 5 वर्षापूर्वीचं दोघांच्या वयांची बेरीज 30 आहे. मग आजचं किती येईल. मग तिचे पण 5 वाढतील आणि तिचे पण 5 वाढतील म्हणजे किती वाढणार 10 वाढणार. म्हणजे झालं आजचं वय बरोबर. आता 5 वर्षानंतर म्हणजे आणखी तिचं आणि तिचं 5 वाढतील म्हणजे 10 वाढतील म्हणजे 5 वर्षानंतर त्यांचं वय किती असणार 50 वर्ष. किती सोपं आहे बघा. किती पर्याय क्रमांक 1. म्हणजे पूर्वीचं आहे. पूर्वी म्हणजे वजा आणि नंतर म्हणजे अधिक. पण दोघींचं आहे म्हणून 5 5 10 वाढले. नंतर पण दोघींचं आहे म्हणून 5 5 10 वाढले. ओके पुढे बघूया आपण. हा नीट समजून घेऊया. 27वं गणित. राकेश सुवर्णापेक्षा उंच आहे पण खुशीपेक्षा उंच नाही. समिधा खुशीपेक्षा बुटकी आहे. सतीश सुवर्णापेक्षा उंच आहे पण खुशीपेक्षा उंच नाही. तर सर्वात उंच कोण विचारलं आहे काय. सर्वात उंच कोण. मग आपण एक 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 उंच बघायचं मग तो कट करायचा. बघा या ठिकाणी राकेश सुवर्णापेक्षा उंच आहे म्हणजे सुवर्ण उंच नाही. आपल्याला उंच पाहिजे म्हणून सुवर्ण कट झाली. पण खुशीपेक्षा उंच नाही म्हणजे खुशी उंच आहे म्हणजे राकेश कट झाला. पुढे समिधा खुशीपेक्षा बुटकी आहे म्हणजे खुशी उंच आहे म्हणजे इथं समिधा पण कट झाली. सतीश हा सुवर्णापेक्षा उंच आहे की नाही. सुवर्ण ही लहानच आहे की नाही. आपण पाहिलं तर सतीश हा उंच आहे पण तो सतीश खुशीपेक्षा उंच नाही म्हणजेच सतीशसुद्धा उंच नाही. तर म्हणजे उंच कोण आहे एकटी खुशी आहे म्हणून काय येईल उत्तर पर्याय क्रमांक 3. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला शोधायचं आहे. पुढचं बघा 28वं. सागरपेक्षा सुशांत कमी वेगाने धावतो. सागर कौस्तुभपेक्षा कमी वेगाने धावतो पण सुधीरपेक्षा जास्त वेगाने धावतो. सुधीर सुशांतपेक्षा अधिक वेगाने धावतो तर सर्वात कमी वेगाने कोण धावतो. आता बघा विचारलं आहे काय सर्वात कमी. मग आपल्याला कमी ठेवायचं आणि जास्तवाला कट करायचं. इथं बघा आता सागरपेक्षा सुशांत कमी वेगाने धावतो. बघा तर कमी वेगाने कोण धावतो सुशांत धावतो. सागरपेक्षा म्हणजे सागर जास्त वेगाने धावतो कट झालं. सागर कौस्तुभपेक्षा कमी वेगाने धावतो म्हणजे सागर कमी वेगाने धावतो म्हणजे कौस्तुभ हा जास्त वेगाने धावतो सागर कट. पण सुधीरपेक्षा जास्त वेगाने म्हणजे सुधीर कमी हा सुधीरपेक्षा बघा सागर हा कौस्तुभपेक्षा कमी वेगाने धावतो म्हणजे कौस्तुभ जास्त वेगाने धावतोय म्हणजे हा पण कट झाला कारण आपल्याला कमी वेगाने धावतो पाहिजे. तर पण तो सागर आहे हा सुधीरपेक्षा जास्त वेगाने धावतो म्हणजे हा कमी वेगाने धावणार आहे. कोण सुधीर. हे सुधीर कमी वेगाने धावणार आहे आणि सुशांत आहे. आता पुढे बघूया. सुधीर सुशांतपेक्षा अधिक वेगाने धावतो. मग सुधीर हा सुशांतपेक्षा अधिक वेगाने धावतो म्हणजे हा सुद्धा कट झाला. मग सर्वात कमी वेगाने धावणारा आता कोण राहिला तर सुशांत. म्हणजे एवढा सोपं आहे. पर्याय क्रमांक 2. म्हणजे अशा पद्धतीने एक 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 आपण कट करू शकतो. आता प्रश्न क्रमांक 29 बघा. हे एकदम सोपा प्रश्न. हे लक्षात घ्या. असा प्रश्न कधीही सोडायचा नाही आणि एकदम सोपं. यामध्ये काय ह्याला हे म्हटले त्याला ते म्हटले त्याला ते म्हटले त्याला ते म्हटले. यामध्ये जे प्रश्न जो असतो त्या प्रश्नाचं जे उत्तर असतं ते खरं उत्तर नसतं. हे लक्षात घ्या. प्रश्नाचं जे उत्तर असतं ते खरं उत्तर नसतं. त्याला काय म्हटलं हे खरं उत्तर असतं. आता या ठिकाणी पहा तर गणिते कशा सोडवता येतील. आता कशा सोडवता येणार वहीमध्ये. गणितं कशामध्ये सोडवता येतील वहीमध्ये. मग वही हे खरं उत्तर नाही. तर वहीला काय म्हटलं तर बघा वहीला पुस्तक म्हटलं. आलं उत्तर. उत्तर काय येणार पर्याय क्रमांक 1.
हे महत्त्वाचं. ह्याला हे म्हटलं, त्याला ते म्हटलं, मग शेवटी जो प्रश्न विचारला जातो त्याचं जे उत्तर असतं ते खरं उत्तर नाही, तर त्याला काय म्हटलं, जे उत्तर आलं आहे त्याला काय म्हटलं ते खरं उत्तर. आता शेवटचा बघा. नचिकेता समीक्षाला म्हणाला, तुझी मावशी सुमन माझी आजी आहे. तर सुमनचा मुलगा नचिकेताचा कोण? बघा या ठिकाणी नीट बघा. नचिकेता समीक्षाला म्हणाला, तर ही कोण आहे? समीक्षा, ती अजून माहीत नाही आपल्याला. तर तो काय म्हणतोय? तुझी मावशी माझी आजी आहे. बघा, म्हणजे आजी जी सुमन आहे ही कोण आहे? नचिकेताची आजी आहे. तुझी मावशी आहे ती, बरोबर, तुझी मावशी आहे, पण सुमन ही कोणाची? माझी आजी आहे. पुढे तर सुमनचा मुलगा, मग नचिकेताचा कोण? आता सुमन आजी आहे, मग आजीचा मुलगा कोण? मामा आहे की नाही? एकतर मामा किंवा काय येईल, तर आता मावशीशी संबंधित आल्यामुळे मामाच येणार, बरोबर, कारण आजी ही आजोळची आजी झाली म्हणून मामाच येणार. उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीने बाळांनो, तर इंग्रजी व गणित हा पेपर आपण काळजीपूर्वक सोडवायचा आहे. ओके, तर तुम्हाला ह्या 31 ऑगस्टच्या पेपरसाठी धन्यवाद. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.